subscribe. मित्रांनो, हॉरर हब या यूट्यूब चॅनलच्या अजून एका भयकथेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या आजच्या कथेचं नाव आहे जुना घाट आणि या कथेच्या लेखिका आहेत शिवानी पाटील. नुकताच पावसाळा सुरू झाला. राजेश आणि त्याच्या मित्रांनी कोकणात फिरायला जायचं असा प्लॅन केला. रविवारी दुपारी निघू असं सांगून राजेशने बॅग पॅक करायला सुरुवात केली. त्यात एकीकडून राजेशच्या आईच्या सूचना चालू झाल्या. राजेश, नीट जा हा बाळा, आणि कोकणात पाऊसही खूप असतो, त्यामुळे गाडी जरा सांभाळून चालव. आणि मी असं ऐकलंय की कोकणात भुताटकी ही फार असते. त्यावर राजेश हसून म्हणाला, काय भुताटकी? अगं आई, असं काहीच नसतंय. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, बाकी काही नाही. आणि तू काळजी करू नको, मी जाईन नीट, ओके? तेवढ्यात राजेशचे मित्र त्याला घराखालून आवाज देऊ लागले, राजेश, राजेश झालं का? राजेशनेही आवाज देऊन सांगितले, हो हो आलोच, चल येतो गाई. असं म्हणून राजेश घराबाहेर पडला. राजेशने पार्किंगमधली फोर व्हीलर काढली आणि मित्रांबरोबर तो मुंबईहून कोकणाकडे रवाना झाला. बाहेर मस्त पाऊस पडत होता. त्यात हे मित्र गाडीत मोठमोठ्याने गाणी म्हणत चालली होती. कधी त्यांनी मुंबईचा रस्ता पार केला हे त्यांनाही कळलं नाही. रात्रीचे 8 वाजले होते. मुसळधार पाऊसही सुरू झाला. राजेश गाडी चालवत होता. अचानक गणेशने राजेशला गाडी थांबवायला सांगितली. अरे राजेश, जरा गाडी थांबव. मला इथं रस्त्याच्या कडेला एक हॉटेल दिसते. आपण इथे जेवण करू आणि पाऊस जरा कमी झाला की निघू. हा ठीक आहे, चल. असं म्हणून राजेश गाडीच्या बाहेर उतरला. मग राजेश आणि गणेश बरोबर सुधीर आणि आनंदही गाडीच्या बाहेर उतरले. चौघांनी मस्त गप्पा मारत जेवण केलं. आज पाऊस काही कमी व्हायचं नावच घेत नाही, असं गणेश म्हणाला. हो ना यार, चला आपण गाडीतच जाऊन बसू, असं म्हणून सुधीर गाडीत जाऊन बसला. तेवढ्यात हॉटेलच्या एका वेटरने राजेशला हाक मारली. ओ साहेब, कुठे निघालाय तुम्ही एवढ्या पावसा पाण्याचं? अरे कोकणात निघालोय फिरायला, असं म्हणून राजेश गाडीच्या दिशेने निघाला. बरं, नीट जावा, पण त्या वरच्या नव्या रस्त्याने जावा, चुकून बी खालच्या जुन्या रस्त्याने जाऊ नका, असं तो वेटर राजेशला सांगू लागला. ते बघतो आम्ही कुठून जायचं ते, असं म्हणून राजेश गाडीत जाऊन बसला. काय रे राजेश, किती उशीर? एवढं काय बोलत होतास त्या वेटरशी? असं सुधीर तोंड वाकडं करून विचारू लागला. काही नाही रे, सोड. तो वेटर जरा वेडाच वाटतोय, मला काहीतरी बरळत होता. चल निघू आपण, असं म्हणून राजेशने गाडी सुरू केली. रात्रीचे 10 वाजले होते. राजेश अगदीच गाडी चालवून वैतागला होता. गणेश, सुधीर आणि आनंद यापैकी कोणाला तरी सांगावं गाडी चालवायला, पण कसलं काय? हे तिघेही मासे मस्त झोपले होते. हे तिघेही असलेच झोपाळू. असं म्हणून राजेश गाडी चालवत राहिला. आता पावसानेही चांगलाच जोर धरला होता. रस्त्यावरही बऱ्याच गाड्यांची वर्दळ चालू होती. पावसामुळे थोडेफार ट्रॅफिकही जाणवत होते. त्यामुळे राजेश पुरता वैतागला. त्याने गाडी जरा रस्त्याच्या कडेला उभी केली. त्याला रस्त्याच्या कडेला एक छोटी टपरी दिसली. त्याने टपरीवाल्याला आवाज दिला. ओ काका, तो समोरचा रस्ता रत्नागिरीला जातो ना? हो साहेब, तिकडंच जातो, असं त्या टपरीवाल्याने सांगितलं. बरं, आणि तो मागच्या बाजूला आहे तो रस्ता कुठे जातो? असं राजेशने विचारलं. कुठला? तो रस्ता? तो पण रत्नागिरीला जातो, पण त्या रस्त्यानं रात्रीचं कुणीही जात नाही. जुना रस्ता आहे तो, आणि काहीतरी वंगाळ आहे तिकडं. तुम्ही नका जाऊ तिकडनं, या नव्या रस्त्यानंच जावा, असं त्या टपरीवाल्याने सांगितलं. ठीक आहे, असं म्हणून राजेशने गाडी सुरू केली. तेवढ्यात सुधीर जागा झाला. काय रे, कोणाशी बोलत होतास मागाशी? असं सुधीरनं विचारलं. राजेश म्हणाला, अरे त्या टपरीवाल्याशी बोलत होतो, तो त्या जुन्या रस्त्याने जाऊ नका असं म्हणत होता. सुधीर मूळचा भित्रा, तो राजेशला भीत म्हणाला. बरं मग
आपण नकोच जायला त्या जुन्या रस्त्याने. तू जरा गप्प बस रे. ते बघ, त्या नव्या हायवेला किती ट्रॅफिक आहे. त्या रस्त्याने जर आपण गेलो ना तर सकाळी इथंच होईल. असं राजेश सुधीरला रागारागाने बोलत होता. असं म्हणून राजेशने गाडी जुन्या रस्त्याकडे वळवली. तेवढ्यात गणेश आणि आनंदही जागे झाले. आनंदने विचारलं, काय रे राजेश, अजून किती वेळ लागेल रत्नागिरीला पोहोचायला? अरे, हा 1 किलोमीटरचा छोटा घाट संपला की पोहोचू आपण, असं राजेशने सांगितलं. मग चौघेही मस्त गप्पा मारत चालले होते. तेवढ्यात अचानक राजेशचे लक्ष रस्त्याच्या कडेला गेले आणि त्याने अचानक गाडीचा ब्रेक दाबला. काय रे राजेश, गाडी का थांबवलीस, असं गणेशने विचारलं. अरे ते बघ ना तिकडं, त्या रस्त्याच्या कडेला कोणतरी बसलंय, असं म्हणून राजेशने गाडीची काच खाली केली आणि पाहतो तर काय, एक 34-35 वर्षाची बाई, हिरवा शालू नेसून, हातात हिरवा चुडा, विस्कटलेले केस, त्या केसात सुकलेला गजरा, एखादी नवी नवरी जशी तयार होते अगदी तशीच दिसत होती ती. अरे, ही बाई एवढ्या रात्री इथं काय करते, असं राजेशने विचारलं. काय माहीत, पण सोड ना, आपल्याला काय करायचंय, तू गाडी सुरू कर, असं गणेश म्हणाला. जरा वेडा आहेस का तू गणेश, ती बाई कोणत्या तरी प्रॉब्लेममध्ये असेल, थांब आपण विचारू, असं म्हणून राजेशने लगेच त्या बाईला आवाज दिला. ओ ओ बाई, काय करताय तुम्ही इथे एवढ्या रात्री आणि एकट्याच आहात का? ती काहीच न बोलता त्यांना हाताने जा जा असं खुणवते. तरी तो गाडीतून खाली उतरून तिच्या जवळ जातो आणि पुन्हा तिला विचारतो, ओ बाई, काय करताय तुम्ही इथे एवढ्या रात्री? तशी ती त्याच्याकडे बघते आणि रडायला लागते. आता काय सांगू तुम्हाला, माझा होणारा नवरा मला इथं सोडून गेला आणि परत आलाच नाही, मी त्यालाच शोधते, असं ती बाई राजेशला रडत रडत सांगू लागली. बरं बरं, चला तुम्ही गाडीत बसा, आम्ही मदत करतो तुम्हाला तुमच्या नवऱ्याला शोधायला, असं म्हणून राजेश त्या बाईला गाडीत बसायला सांगतो. नाही नाही, मी नाही येणार तुमच्यावर, जा तुम्ही, माझा नवरा आला की मी जाईन त्याच्याबरोबर, असं म्हणून त्या बाईने गाडीत बसायला नकार दिला. ओ बाई, एवढ्या रात्रीचं या आडमार्गाला असं बाई माणसानं थांबलेलं बरं दिसत नाही, म्हणून गाडीत बसायला सांगतोय, बाकी तुमची मर्जी, येणार असाल तर चला, असं म्हणून राजेश गाडीत बसला. थांबा थांबा, येते मी, असं म्हणून ती बाई गाडीत येऊन बसली. इकडे गणेश, सुधीर आणि आनंद आपापसात राजेशबद्दल बोलू लागले. या राजेशला काही कळतं का नाही, कशाला नसती बी आत गाडीत घेतली, असं गणेश तोंड वाकड करून बोलू लागला. हो ना यार, आधीच आपल्याला उशीर झालाय आणि त्यात हे, असं म्हणून सुधीर मागे जाऊन गणेश आणि आनंदच्या बाजूला बसला. राजेशने गाडी सुरू केली. काय हो, तुम्हाला कुणीकडे जायचंय, असं त्या बाईने राजेशला विचारलं. आम्ही इकडेच कोकणात फिरायला आलोय, राजेश हसून उत्तर देत म्हणाला. बाय द वे, तुमचा नवरा तुम्हाला असं कसं या घाटात सोडून गेला? माहीत नाही, असं म्हणून ती बाई गप्प झाली. आता पाऊस जरा वेळ थांबला होता आणि बाहेर मस्त मोकळी हवासुद्धा होती. त्यात सगळीकडे भयान शांतता, पूर्ण रस्त्यावर एकही गाडी किंवा एखादी पाखरू असल्याचेही जाणवत नव्हते. रात्रीचा 1 वाजून गेला. वाह, किती छान वातावरण आहे बाहेर, असं म्हणून आनंदने खिडकीची काच खाली केली. हो ना, अरे राजेश, जरा वेळ गाडी थांबव ना, जरा फ्रेश वाटेल तुलाही, असं गणेश म्हणाला. हो म्हणून राजेशने गाडी थांबवली. चौघेही जरा वेळ बाहेर गप्पा मारत उभे राहिले. अरे यार, एवढं फिरायला आलोय आणि साधा एक सेल्फी सुद्धा नाही काढला, असं म्हणून सुधीर सेल्फी काढू लागला आणि व्हिडिओ शूटिंगही करू लागला. ती बाई एकटीच गाडीत बसली होती. तुम्हाला काय हवं आहे का, पाणी वगैरे काही, असं राजेशने त्या बाईला गाडीजवळ येऊन विचारलं. नाही, काय नको मला, असं ती म्हणाली. बरं, मग जर तुम्हाला आराम करायचा असेल तर करा, आम्ही इथेच आहोत, असं म्हणून राजेश पुन्हा मित्रांकडे गेला. ते चौघेही पुन्हा गप्पा मारण्यात मग्न झाले. गाईज, आपण येताना वेफर्स आणलेत ना, थांबा, मी ते गाडीतून घेऊन येतो, असं म्हणून सुधीर गाडीजवळ गेला आणि पाहतोय तर काय, गाडीमध्ये बाई नव्हती. अरे राजेश, ती बाई कुठे गेली, असं सुधीर विचारू लागला. काय, असेल ना तिथेच, असं म्हणून ते तिघेही गाडीजवळ आले. अरे खरंच की,
कुठे गेली ही बाई? असं गणेश भीतभीत बोलू लागला. मग ते चौघेही गाडीच्या अवतीभोवती तिला शोधू लागले. अरे यार, कुठे गेली असेल अशी अचानक? असं राजेश वैतागून बोलू लागला. तेवढ्यात पाऊस सुरू झाला. सोड ना राजेश, चल निघू आपण. बघ आता पाऊस पण सुरू झालाय. असं म्हणून ते तिघेही गाडीत जाऊन बसले. होय, असं म्हणून राजेशही गाडीत येऊन बसला. रात्रीचे 2 वाजून गेले. राजेश गाडी चालवत होता, पण त्याचे मन मात्र ती बाई अचानक कुठे गेली असेल याचाच विचार करत होतं. अचानक त्याचं लक्ष समोर रस्त्यावर गेलं आणि त्याने जोरात ब्रेक दाबला. अरे काय झालं राजेश, गाडी का थांबवलीस? असं गणेशने विचारलं. अरे ते बघ ना, कोणतरी रस्त्याच्या मध्येच बसलंय. असं म्हणून राजेशने गाडीचा दरवाजा उघडला. चल आनंद, आपण बघू कोण आहे ते. असं म्हणून राजेश गाडीच्या बाहेर उतरला. मग आनंद आणि राजेश त्या व्यक्तीला बघायला पुढे गेले. त्या रस्त्यावर पूर्ण अंधार पसरला होता. त्यामुळे त्यांनी मोबाईलचा टॉर्च चालू केला. अरे आनंद, कोणतरी पुढच्या बाजूला तोंड करून बसला आहे असं दिसतंय. असं म्हणून राजेश पटापट पावले टाकत पुढे आला आणि त्याने जे पाहिलं ते पाहून अचानक त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. ती गाडीतून गायब झालेली बाई तिथेच बसली होती. ओ ओ बाई, तुम्हाला काही कळतंय का नाही? असं अचानक न सांगता गाडीतून बाहेर कसं गेलात? असं बोलत बोलत राजेश तिच्या समोर येऊन उभा राहिला. तिने अचानक रागारागाने राजेशकडे पाहिलं. ती बाई काहीतरी खात होती. तिचं तोंड आणि हात रक्ताने भरलेले होते. कोणत्या तरी जनावराला मारून ती त्याचे लचके तोडत होती. हे सर्व दृश्य पाहून राजेश आणि आनंदच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना काय बोलावं आणि काय करावं काहीच सुचत नव्हतं. तेवढ्यात त्यांच्या मागोमाग गणेश आणि सुधीरही आले. ते दोघेही हा प्रकार पाहून थक्क झाले. राजेश, राजेश चल लवकर इथून. असं म्हणत ते तिघेही राजेशला गाडीजवळ घेऊन आले. तेवढ्यात ती बाई मोठमोठ्याने हसू लागली. कुठं पळून चाललायत हा? मी सोडणार नाही कोणालाच. बघून घेईन एकेकाला. कुठं पळायचं तिकडं पळा. आता निघा इथून लवकर, मी येतेच हे खाऊन. असं ती त्या मारलेल्या प्राण्याचे लचके तोडत तोडत म्हणू लागली. आणि कुठं थांबलात की मेलाच म्हणून समजा. अरे चला ना लवकर यार, असं गणेश भीतभीत बोलू लागला. ते चौघेही पटापटा गाडीत बसले. गाडीच्या सगळ्या खिडक्या बंद केल्या. गाडी अगदी सुसाट वेगाने पळत होती. आता काही झालं तरी कुठंच थांबायचं नाही, असं सुधीर बोलू लागला. रात्रीचे 3 वाजले होते. राजेश गाडी पूर्ण स्पीडने पळवत होता. तेवढ्यात अचानक गाडीसमोर एक 5-6 वर्षाचा लहान मुलगा आला. अरे हा मुलगा कोण आणि इथे काय करत असेल? असं राजेश मित्रांशी बोलू लागला. तू कोणीही असो, तू गाडी अजिबात थांबू नकोस, असं आनंद म्हणाला. त्यांनी गाडी न थांबवता तशीच सरळ नेली. गाडी पुढे आल्यावर गणेशने गाडीच्या मागच्या खिडकीतून पाहिले तर तो मुलगाही दिसेनासा झाला. नक्कीच हा मुलगाही भूत असणार याची त्या चौघांनाही खात्री झाली. राजेश अगदी वेगाने गाडी पळवत होता, तरी तो फक्त 1 किलोमीटरचा घाट गेला 2-3 तास संपतच नव्हता. तेवढ्यात ती बाई पुन्हा रस्त्याच्या मधोमध उभी राहिलेली दिसली. ते चौघेही तिला पाहून एकदमच दचकले. आता काही झालं तरी मी गाडी नाही थांबवणार, असं म्हणून राजेशने सरळ तिच्या अंगावर गाडी नेली. तशी ती पुन्हा गायब झाली. थोडा वेळ पुढे आल्यावर अचानक त्यांची गाडीच बंद पडली. अरे यार, दुष्काळात 13वा महिना, आता काय करायचं, असं गणेश म्हणू लागला. हो ना, आता आपण एक काम करू, या घाटात कुठेतरी लपून बसू, असं राजेश म्हणाला. हो, तसं पण 2 तासांचीच बात आहे. एकदा फाट झाली की हा धोका टळेल, असं म्हणून ते चौघेही घाटात असलेल्या घनदाट झाडीत जाऊन लपून बसले. त्या घनदाट झाडीतून त्यांना त्यांची रस्त्यावर उभी असलेली गाडी सहज दिसत होती. ते अगदी डोळ्यात तेल घालून पाहत होते. आता गाडी थांबलेली पाहून ती बाई कधीही गाडीजवळ येईल. रात्रीचे 4 वाजले. ते चौघेही खूप थकले होते, अगदी झोपेलाच आले होते. तेवढ्यात अचानक त्यांना त्या बाईचा मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज येऊ लागला. कुठं लपून बसलात हा? सापडलात ना तर सोडणार नाही कोणालाच. बघून घेईन एकेकाला, असं म्हणून ती बाई मोठमोठ्याने हसू लागली आणि त्यांना शोधू लागली. अरे राजेश, ही जर आपल्याला इथपर्यंत शोधत आली तर आपलं काहीच खरं नाही बघ, असं म्हणत आनंद बाजूच्या एका दगडाला टेकून उभा राहिला.
आणि अचानक तो दगड गडगडत मागे एका लहानग्या भुयारात गेला. अरे, हे काय आता? असं म्हणत ते चौघेही त्या भुयारात शिरले. त्या भुयारात एक खूप मोठी देवीची मूर्ती होती. ती मूर्ती पाहून त्या चौघांच्या मनातली भीती अगदीच कमी झाली. आपण इथे सुरक्षित आहे अशा आशेने सकाळ होईपर्यंत आपण इथून बाहेर जायचं नाही असं ठरवून ते तिथेच थांबले. पण इकडे मात्र ती अतृप्त शक्ती त्या 4 जीवांच्या भुकेने अकाल तांडव करत होती. मला माहीत आहे तुम्ही कुठं लपून बसलाय ते, पण मला तिथे यायची आज्ञा नाही. नशीब चांगलं रे पोरा, नशीब चांगलं. असं म्हणत ती अदृश्य झाली. खरं तर नकळत त्या चौघांनी त्या अतृप्त शक्तीची अतृप्त सीमा ओलांडली होती. त्यामुळेच त्यांचा जीव वाचला. काही वेळाने बाहेर जरा उजेड पडलेला पाहून ते चौघेही पुन्हा आपल्या प्रवासाला निघाले. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भयकथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर तुमच्या कोणाकडे काही असे अनुभव असतील तर आपल्याला शेअर करायला विसरू नका. तर मग भेटूया अशाच अजून एका भयकथेमध्ये. तोपर्यंत राम राम.